बातमी कोकणातून। रत्नागिरीतल्या कोंडवी गावातल्या पुलाच्या खालचा पिलर पावसात वाहून गेलाय, त्यामुळे गावात येणारी वाहतूक बंद झाली आहे। परिणामी गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। रत्नागिरीतल्या कोंडवी गावातली ही दृश्य। MIDCच्या रस्त्यावरच्या पुलाचा खालचा पिलरच मुसळधार पावसानं वाहून गेलाय। परिणामी गावातली एसटी वाहतूक बंद झाली आहे। दळणवळणच बंद झाल्यानं शाळकरी मुलांसह ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत। हा पूल खचल्यामुळे कोंडवी, चिंद्रवल, खडकोळी गावांचाही संपर्क तुटलाय। निवसर रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्गही यामुळे बंद झालाय। लहान मुलं तसेच रुग्णांचे पण हाल होत आहेत। त्यांना उचलून पलीकडे घेऊन जायला लागतंय आणि दुसरी बाजू पण आहे, ती पण खचल्यामुळं त्याचा भरोसा नाही की गाडी नेताना फार टेन्शन येतं की आपण पलीकडे पोहोचू की नाही। आम्हाला एखादा पेशंट जर रिक्षातून न्यायचा झाला तर इथून आम्हाला हे जवळजवळ 4 ते 5 साधारण 7 गाव आहेत या साईडला, आणि त्या 7 गावांचा पूर्ण संपर्क इकडे आमच्या बाजारपेठेतून तुटला आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला पण आमचा धंदा पण व्यवस्थित करता येत नाही। MIDCच्या पाण्याच्या जॅकवेलकडे जाणारा हा रस्ता असल्यामुळे MIDCने देखील पुलावरून वाहतूक होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे। या ठिकाणी 24 तास वॉचमन ठेवण्यात आलाय। तसंच लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी इथं फुटब्रिज बांधून देणार असल्याचं MIDCच्या सहाय्यक अभियंत्यांनी सांगितलंय। त्या ठिकाणी आपण एक 8 ते 10 दिवसामध्ये फुटब्रिज साखर टाईप करून देते, आणि पाऊस कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी अबोटमेंट नवीन किंवा वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी नवीन ब्रिज करणार आपण MIDC करून। कोकणात पावसाचं प्रमाण सर्वाधिक आहे, त्यामुळे जे जुने पूल आहेत ते खचण्याची भीती सर्वाधिक आहे। लवकरात लवकर कोंडवीचा हा पूल तयार करून प्रशासनानं ग्रामस्थांची सोय करावी एवढीच अपेक्षा। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।